ग्रंथात दिलेले की जे व्यक्ती जलाशय स्वच्छ करतात त्यांचा चंद्र चांगला होतो, पत्रिकेतला मन पक्क होतं. जे पाण्याचा वापर काटकसरीने करतात त्यांचे पैसे वाचतात. तुम्ही सगळ्या इथं माता भगिनी सहित पुरुष सेवेकऱ्यांनी सगळ्यांनी एक लक्षात ठेवायचं, आपल्याला या गंगा दशहऱ्याच्या निमित्ताने जलसंवर्धन, पाण्याची काटकसर, पाऊस कमी हो जास्त हो पण पाण्याची काटकसर कायम करायची. पूर्वी महिला डोक्यावरून हांडे भरून पाणी घेऊन यायच्या. आज हांड्याच्या वरती नळ लागलेला आहे, त्याच्यामुळे कदाचित आपल्याला पाण्याचं महत्त्व कळत नाही. पण पाणी किती सहज उपलब्ध जरी झालं, काटकसर अत्यंत महत्त्वाची आहे. आणि जे लोक पाण्याचा अपव्यय करतात, आपल्या काही प्राचीन ग्रंथामध्ये ऋषीमुनींनी सांगितलेले की त्या लोकांचं घरात वास्तुदोष पण तयार होतो, नळ गळके राहिले तर. आणि दुसरं, त्यांच्या घरात पैसा टिकत नाही. तुम्ही चेक करा, घरात पैसा टिकत नाही. मग आपण पैसा आणण्यासाठी आपण भरपूर तोडगे, भरपूर सेवा केल्या, पण पैसा टिकवण्यासाठी आपल्याला पाण्याचा काटकसरीने वापर झाला पाहिजे. आपण सर्व सेवेकरी पाण्याचा काटकसरीने वापर करू. एखादा नळ चालू असला बंद झाला पाहिजे, एखादी पाईपलाईन फुटली संबंधित व्यक्तींना फोन करून ते सांगितलं पाहिजे. याच्यामध्ये असं हे नाही की तुमचा काय संबंध, हे पाणी सगळ्यांचं. म्हणून आपण सेवेकऱ्यांनी कायम जागृत राहिलं पाहिजे. आणि ही फार मोठी सेवा आहे. सेवा म्हणजे फक्त देवाच्या समोर आपण दिसलं पाहिजे आणि आपण आणलेलं ताट की देवा हे तुझ्यासाठी हे सगळं भरून आणलेले हे ते देवाला दिसलं पाहिजे. एवढे त्यांनी देव खुश होत नाही.